देवांना अर्पण केलेल्या फुलांचं पुढे काय करायचं हा मोठा प्रश्न उद्भवतो. चला मग गीताज किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत देवांना वाहिलेल्या फुलांपासून छान सुगंधित अशी धूपबत्ती. यासाठी मी येथे देवाला अर्पण केलेले फुलं यांच्या पाकळ्या करून उन्हात छान कडकडीत वाळवून घेतलेल्या आहेत. त्याचप्रमाणे काही नारळाच्या शेंड्याही घेतलेल्या आहेत. फुलांच्या पाकळ्या आणि नारळाच्या शेंड्या आपण मिक्सरमध्ये बारीक दळून घेणार आहोत. चाळणीने दळलेल्या जे शेंड्या आहेत त्या चाळून घेऊया, जेणेकरून जो जाडसर भाग आहे तो आपल्याला वेगळा करता येईल आणि आपली धूपबत्ती जी आहे ती जळायलाही मदत होईल. याप्रमाणे एक समान झालेल्या साहित्यामध्ये किमान 15 ते 20 कापराच्या वळ्या मी बारीक करून घेतलेल्या आहेत. यामुळे धूपबत्ती जळताना छान असा वास येतो आणि जळायलाही मदत होते. सुगंधासाठी येथे सुगंधी चंदन वापरलेलं आहे. तुमच्याकडे जर सुगंधी तेल असेल तर तुम्ही त्याचाही वापर करू शकतात. सर्व साहित्य हलक्या हाताने मिक्स करून घेतलं आहे. यानंतर याला ओलसरपणा यावा यासाठी साजूक तूप वापरलेलं आहे. हलक्या हाताने साजूक तुपामध्ये जे साहित्य आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. या सर्व साहित्यांची मूठ बनेल इथपर्यंत आपण साजूक तूप यात घालणार आहोत. यामध्ये वापरलेलं साजूक तूप वितळून मुळीच घ्यायचं नाही आहे. बघू शकता तयार झालेलं साहित्य छान मूठ तयार होत आहे. याच्या आवडीनुसार तुम्ही लहान मोठ्या याप्रमाणे धूपबत्तीचा आकार देऊन धूपबत्त्या तयार करून घ्यायच्या आहेत. जाळल्यानंतर याचा सुगंध इतका अप्रतिम येतो की असा भास होतो की घरात नेमकीच महापूजा झालेली आहे. तयार झालेल्या धूपबत्त्या आपण किमान 1 ते 2 दिवस फॅनमध्ये वाळत ठेवणार आहोत. यांना उन्हात मुळीच वाळवायचं नाही आहे, जेणेकरून आपलं जे साजूक तूप आहे ते वितळणार नाही. 2 दिवसानंतर बघू शकता आपल्या जे धूपबत्त्या आहेत त्या व्यवस्थित सेट झालेल्या आहेत. छान धूपबत्ती अर्धवट जाळून याचा सुगंध छान येतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. याप्रमाणे अर्ध्यापर्यंत धूपबत्ती वाळून याला विझून घ्यायची आहे आणि छान असा सुगंधाचा